हॅलो, नमो बुद्धाय. वे ऑफ धम्मा चॅनलवर मी आपले स्वागत करते आहे. तर चला आज आपण बघूया पंचायतन मंदिर. तर हॅलो मंडळी. तर आपण चाललो आहे, दुरून आपल्याला धम्मेक स्तूप दिसते आहे आणि आपण आता पंचायतन मंदिरकडे चाललेलो आहोत. ते बघा दुरून दिसते आहे. आधी बुद्धांच्या काळातील आणि अशोकाच्या काळातील या प्रकारचे बुद्ध मंदिरे होती आणि हे एकमेव असं उदाहरण इथे आपल्याला बघायला मिळेल. बघा, आधी जवळून बघा, ही किती बारीक आणि कलाकृती, नक्षीकाम असे मंदिर आपण बहुतेक दक्षिण भारतात बघतोय. ते सर्व अशोकाच्या काळातील बनलेले आहेत आणि इथे बघत आहात तुम्ही 4 भागात 4 आणि मध्ये एक मुख्य असं मंदिराचं स्थळ दिसते आहे. तर हे बौद्ध स्थापत्यकलेचं हे फार जुनं मंदिर आहे आणि इथे हे जे 5 मंडळ दिसत आहेत, बौद्ध स्थापत्य मंडळ, हे तथागत शाक्यमुनी तथागत बुद्धांना त्यांच्या विविध गुणांना प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये मुख्य भागी वैरोचन असतात, अक्षोभ्य पूर्वेकडे, रत्नसंभव दक्षिणेकडे आणि अमिताभ पश्चिमेकडे आणि अमोघ सिद्धी उत्तरेकडे आणि मध्यभागी तथागत बुद्धांच्या अस्थिया असतात. तर हे पंचमंडळ हे तथागत बुद्धांना त्यांच्या कलागुणांना व्यक्त करतात. हे सर्वात प्राचीन असे बुद्ध मंदिर आहे आणि याचंच बुद्ध मंदिराचं हे मॉडेल आहे आणि याचंच एक जागतिक उदाहरण म्हणजे महाबोधी विहार आहे. तर आज माझा हा सारनाथचा शेवटचा भाग आहे, तुम्ही दाखवत आहे. आणि बरंचसं सुटलंही असेल तर आपण जेव्हा इथे सारनाथला आलात तर तुम्ही निवांत असा वेळ काढून या आणि खूप छान इथे बघा सर्व. इथं मृगदाय वनातीलच आहे हे सर्व दृश्य आणि या बाहेरसुद्धा बरेचसे बुद्ध मंदिरे, बुद्ध विहारे आहेत. शेवटी अशोक राजांनी 84,000 बुद्ध मंदिरे बांधलेली होती. हे बघा पंचायतन मंदिर. तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद करते.